बघतायत, थेट जाऊयात. बंधुत्वाच्या भावनेतून आपण राहणं गरजेचं आहे. नाहीतर जसं युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आहे, जे फक्त स्टेट्स जरी वेगळे असले म्हणजे दिसताना एक अखंड राष्ट्र दिसतं, पण वेगवेगळ्या स्टेट्सचे कायदे वेगवेगळे असतात. तसं युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया होऊ नये आणि होणार नाही याची मला खात्री आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं वाटचाल माझी नेहमीच राहील. मुख्यमंत्री आज शुभेच्छा द्यायला तुम्हाला येत आहेत, आवर्जून येत आहेत. काय मोठी घोषणा करणार आहेत? नाही, आता घोषणाबद्दल काही मला माहीत नाही, पण त्यांचं मोठेपण आहे. पर्सनल माझे आणि त्यांचे रिलेशन्स आता जरी मुख्यमंत्री असले तर ते ह्या अगोदरसुद्धा म्हणजे ते जेव्हा आमदार होते तेव्हापासून ते संबंध आहेतच. आणि महाबळेश्वरला नाट्य परिषद आहे आणि मी त्यांना विनंती केली, जर आला तर बरं होईल. त्या अनुषंगाने ते येतात. महाराज उदयनराजेंच्या म्हणजे उदयनराजेंच्या लोकसभेची मोहीम आजपासून वाढदिवसा दिवशी सुरू झाली असं म्हणायचं. मोहीम शब्द चांगला वापरला. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते. मागं पण बोललो होतो आणि त्यात काय गैर काय नाही. आणि वाटतं की आपण लोकांच्या माध्यमातून आपण त्या सभागृहात जावं. थँक्यू. ऐका ना. तर उदयनराजे भोसले प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. विविध विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आज त्यांचा वाढदिवसही आहे आणि कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली आहे.